मौजे मोशी येथील आदिवासी बांधवांसाठी एक मोठा निर्णय। मित्रांनो, एका जमिनीच्या तुकड्यावर जेव्हा केवळ इमारती उभ्या राहत नाहीत तर एका संपूर्ण समाजाचं भविष्य आकार घेतं, तेव्हा तो निर्णय इतिहास घडवतो। पिंपरी चिंचवड आणि परिसरातील जनतेसाठी तसेच महाराष्ट्रातील अपेक्षित आणि वंचित आदिवासी समाजासाठी अत्यंत आनंददायी बातमी समोर आली आहे। मौजे मोशी येथे वंचित आणि मागास आदिवासी बांधवांसाठी शिक्षण, संस्कार आणि कौशल्य विकास, सामाजिक उन्नतीला चालना देणारे एक भव्य सर्वांगीण विकास केंद्र साकारण्याचा मार्ग अखेर पूर्णपणे मोकळा झाला आहे। या समाजोपयोगी प्रकल्पासाठी क्रांतीवीर चाफेकर स्मारक समितीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री माननीय श्री गिरीश काका प्रभुणे यांनी शासनाकडे मागणी केली होती। या मागणीला यश आले असून राज्य मंत्रिमंडळाने मोशी येथील तब्बल 15 हेक्टर शासकीय जमीन संबंधित संस्थांना मंजुरी दिली आहे। आता थोडं जाणून घेऊया या निर्णयामागील पार्श्वभूमी आणि माहिती। आपल्या देशात आणि राज्यात अनेक पारधी, भटक्या आणि मागास आदिवासी जमाती आजही मुख्य प्रवाहापासून दूर आहेत। शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या अभावामुळे या समाजाचा सर्वांगीण विकास होणे कठीण जात आहे। पद्मश्री गिरीश काका प्रभुणे यांनी गेल्या अनेक दशकांपासून पारधी आणि भटक्या विमुक्त जमातीतील मुलांच्या शिक्षणासाठी आणि पुनर्वसनासाठी आपले संपूर्ण आयुष्य पणाला लावले आहे। समरसता पुनरुत्थान गुरुकुलमच्या माध्यमातून त्यांनी हजारो हातांना कौशल्य आणि हजारो मनांना संस्कार दिले आहेत। आता मोशी येथे उपलब्ध होणाऱ्या 15 हेक्टर जमिनीवर नक्की काय होणार आहे ते पाहूयात। शिक्षण व संस्था, भटक्या विमुक्त आणि आदिवासी बालकांसाठी प्राथमिक ते उच्च शिक्षणाची सोय। कौशल्य विकास, पारंपरिक कौशल्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन तरुण रोजगारभिमुख बनवणे। संस्कार आणि कला जतन, आदिवासी समाजाची कला, संस्कृती आणि जीवनशैलीचे जतन करणारी केंद्र। सामाजिक उन्नती, या केंद्राच्या माध्यमातून येणारी नवीन पिढी गुन्हेगारी किंवा दारिद्र्याच्या चक्रातून बाहेर पडून मुख्य प्रवाहात सन्मानाने जगेल। कोणताही मोठा निर्णय हा केवळ कागदावर होत नसतो, त्यासाठी लागते प्रबळ इच्छाशक्ती आणि योग्य पाठपुरावा। गिरीश काका प्रभुणे यांच्या निस्वार्थ संकल्पनेचा पाठपुरावा करण्याची संधी स्थानिक लोकप्रतिनिधींना मिळाली। हे या लोककल्याणकारी कार्याचे यश आहे। विधानसभा अधिवेशनादरम्यान तत्कालीन महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांची भेट घेऊन जागेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले। त्याचबरोबर राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या मागणीचे सामाजिक महत्त्व ओळखून त्याला सकारात्मक बळ दिले आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीत 15 हेक्टर जमिनीच्या हस्तांतरणाला मंजुरी मिळाली। क्रांतीवीर चाफेकर स्मारक समितीच्या वतीने पद्मश्री गिरीश काका प्रभुणे यांनी या यशस्वी पाठपुराव्याबद्दल अधिकृत आभारपत्र देऊन कौतुक केले आहे। हे आभारपत्र केवळ एक कागद नसून सामाजिक सेवेची दिलेली पावती आणि भविष्यातील कामासाठी मिळालेली मोठी प्रेरणा आहे। मोशी येथील या जमिनीचा निर्णय हा केवळ एका जागेचा तुकडा देण्यापुरताच मर्यादित नाही। हा निर्णय म्हणजे आदिवासी आणि वंचित समाजाच्या पुढील पिढीला स्वतःच्या पायावर उभे करण्याचे, त्यांना सक्षम करण्याचे आणि त्यांच्या आयुष्यात प्रकाशाची नवीन पहाट आणण्याचे एक ऐतिहासिक पाऊल आहे। क्रांतीवीर चाफेकर यांच्या क्रांतीच्या आणि बलिदानाच्या भूमीत गिरीश काकांच्या संस्कारातून आणि शासनाच्या सकारात्मक सहकार्यातून उभारले जाणारे हे सर्वांगीण विकास केंद्र पिंपरी चिंचवडच्या शिरपेचात मानाचा तुरा ठरेल यात शंकाच नाही। या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, महसूल मंत्री माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुळे, राज्य शासन आणि अहोरात्र धडपडणारे समाजसेवक गिरीश काका प्रभुणे यांचा मनापासून आभार। मित्रांनो, तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं मला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या PCMC पल्स चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।